पूर्ण मुंबईभर प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये जनतेच्या राहिलेल्या समस्या अडीअडचणी या निवारण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार या सरकारने सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री म्हणून मी आणि सहपालकमंत्री लोढासाहेब आम्ही वॉर्डशहा जनता दरबार या ज्या समस्या असतात नंबर देऊन काही लोकांना काही ऐन वेळेला आले तरी आपले नागरिक आहेत त्या सगळ्यांचा पत्र असेल समस्या असेल त्यावर आदेश करणं आणि निर्देश करणं। आज 200-250च्या वर नागरिकांच्या सोसायट्या स्लम सोसायट्या यांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेतले, त्यांना मार्गी लावण्याचं काम केलं। जनताभिमुख सरकार आहे, हे रयतेचं सेवा करणारं सरकार आहे आणि मग या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही करतो आहोत। कोण काय बोलतं याला मी फार महत्त्व देत नाही, पण ज्या पद्धतीने हंबरडा मोर्चा काढला उद्धवजींनी त्याऐवजी हंबरडा मोर्चाच्या ऐवजी स्वतःवर आसूड काढले असते तर बरं झालं असतं। त्यांनी स्वतःवरच आसूड करण्याचा मोर्चा करावा याचं कारण कोकणामध्ये 2दा चक्रीवादळ झालं, काही मदत हे करू शकले नाही। अर्धी कर्जमाफी आम्हीच केली। कोरोनाच्या काळात नागरिकांना 1 रुपयाची मदत करू शकले नाहीत, त्यावेळेला ही मदत आमच्याच सरकारने केली। आता आम्ही त्याच्याबद्दल लोकांबद्दल सहानुभूतीपूर्वक आहोत। 1 रुपया आणि 2 रुपयाचे चेक उद्धवजी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांनी दिले आहेत आणि त्यामुळे मी केलेल्या पापाबद्दल माझ्या सरकारच्या पापाबद्दल मी स्वतःवरच आसूड ओढवेन हाच त्यांनी मोर्चा केला पाहिजे, तर पापक्षालन होईल। आणि राहिला विषय मुंबई निवडणुकीचा, मुंबईचा ब्रँड हा मुंबईकर आहेत, मुंबईकरच आमचे दैवत आहेत। मुंबईकरांच्या सेवेसाठीच भाजप आणि महायुती आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये बँड बाजा आम्हीच वाजवू आणि गुलाल सुद्धा आम्हीच उधळू, या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे। कबूतर खाण्याप्रकरणी आता आंदोलन जैन समाज देखील आक्रमक झाला आहे। जैन समाजाने आज नवीन पक्ष उघडण्याची घोषणा केली, सोबतच डॉक्टरांच्या कामावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। डॉक्टरांचा पालिकेत जैन समाज स्वतःचे पक्ष उघडून निवडणुकीत लढणार आहे। त्यांच्या भावना या मी समजू शकतो, त्यांच्या भावनांशी धार्मिक विचारांशी आम्ही सहमत आहोत आणि जैन समाजाला न्याय मिळवून देण्याचीच भूमिका महायुतीची आणि भाजपची आहे। यापेक्षा जास्त मला काही विधान करायचं नाही। कृषी कर्जमाफीवरून बाबासाहेब पाटलांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची सवय लागलेली आहे आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी अशी वक्तव्य करत आहोत। मी हे वक्तव्य ऐकलं नाही त्यामुळे मी यावर भाष्य करू शकत नाही। तालिबानचे गृहमंत्री आले होते, त्या पत्रकार परिषद घेतल्या, त्याच्यामध्ये महिला पत्रकारांनी यांनी होतं, त्याच्यावर तेव्हा मला याची पूर्ण माहिती नाही, पण जो काही प्रोटोकॉल असेल सरकारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आपल्या देशातल्या नियमाप्रमाणेच काम होत असेल अशी माझी अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।